महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता मिळणार डबल धमाका 3,000 रुपये तसेच 15,400 रुपये आजपासून महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात। त्यासोबतच साडी देखील मिळणार। यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची महत्त्वाची माहिती यासाठी बनवला आहे आजचा महत्त्वाचा व्हिडिओ। लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या जवळच्या महिलांना देखील हा व्हिडिओ शेअर करा। महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सर्वात मोठी अपडेट देत महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा ज्यामध्ये होळी आहे या दोन्ही महिन्याचा एकत्रित मिळून 3,000 रुपयांचा हप्ता देण्याचं यावेळी ठरवलं असून त्यासाठी निधी 5,900 कोटी रुपयांची निधी अजित पवार यांनी त्यांच्या खात्यावर दिली असल्याची माहिती मिळाली आहे। याचनुसार आता कोणत्या महिलांना 3,000 मिळणार आणि कोणत्या महिलांना 1,500 रुपये मिळणार याची देखील माहिती सध्या दिलेली आहे। सध्या राज्यातील काही महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी चालू असून त्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत 12 ते 16 लाख महिला या योजनेतून बाद झाल्या आहेत। अजून 60 ते 70 लाख महिला या योजनेतून बाद होतील असंही महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महिला बाद होणार हे देखील तुम्हाला आम्ही सांगणार आहोत। त्यासाठी तुम्हाला त्याच्या अगोदर कोणकोणती कागदपत्रे जमा करून ठेवावी लागतील याची देखील माहिती आपण तुम्हाला देणार आहोत। त्या आदल्या दिवशी साडी देण्याचा सध्या महत्त्वाचा निर्णय अजित पवार यांनी दिला आहे। स्वतः अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातील जवळजवळ 48 लाख महिलांना साडी मिळणार असून ती साडी त्यांच्या गावातील राशन दुकानामध्ये मिळणार असल्याची माहिती देखील सध्या समोर येत आहे। प्रत्येक तालुका वाईज अशी यादी जाहीर झाली असून त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला साडी मिळेल असं देखील सरकारने जाहीर केलं आहे। प्रत्येक तालुक्याकडे 7 ते 10 हजारापर्यंत महिलांची निवड करण्यात आली असून काही तालुक्यांमध्ये 20,000 पर्यंत देखील महिला असल्याची सध्या विभागाने माहिती दिली आहे। त्यामुळे ही साडी वाटप देण्याची प्रक्रिया आता चालू होईल। मात्र साडीची क्वालिटी काय असेल हे अद्याप कोणाला माहीत नसून साडी जेव्हा हातामध्ये पडेल तेव्हाच माहीत पडेल। परंतु यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे कोणकोणते डॉक्युमेंट्स द्यावे लागतील हा देखील महत्त्वाचा विचार सध्या सरकार करत आहे। यावेळी 15,400 रुपयांचा हप्ता कोणाला मिळणार, कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांच्यासाठी ही लॉटरी लागली आहे। ही लॉटरी साधी लॉटरी नसून त्या महिलांसाठी आपल्याला एखादा छोटासा बिझनेस चालू करण्यासाठी ही लॉटरी खूप महत्त्वाची असल्याचं सध्या म्हटलं गेलं आहे। 15,400 रुपये म्हणजे जवळजवळ 15 ते 20 हजारांच्या दरम्यानची रक्कम असल्याकारणाने यासाठी लाडक्या बहिणींना छोटासा उद्योग समूह देखील उभारता येईल। या दृष्टीनं सरकार आपले पावलं उचलत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। लाडक्या बहिणींनी वेगवेगळे निर्णय घेतल्यामुळे सरकारला मतदान केले आणि तेव्हा महायुती सरकार सत्तेमध्ये आले। याच आता लाडक्या बहिणींना सरकार आता वेगवेगळ्या योजनांचं आमिष दाखवत असून त्या योजना महिलांपर्यंत कशा पोहोचतील या दृष्टीनं सरकार पावलं उचलत आहे। आता 3,000 रुपये कोणाला मिळतील? 3,000 रुपये महाराष्ट्रातील जवळजवळ 92 लाख महिलांच्या खात्यावरती मिळतील अशी माहिती सध्या मिळत आहे। हे 3,000 रुपये फेब्रुवारीचा हा महिना आणि पुढचा मार्च महिना या दोन्ही महिन्याचे मिळून असतील असं देखील सरकारने म्हटलं आहे। आता तुम्हाला माहिती आहे की ते 3,000 रुपये महिलांच्या खात्यावरती कसे येतील याची देखील आपण माहिती बघणार आहोत। महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 1,70,00,000 महिलांच्या खात्यावरती 1,500 रुपये गेले 8 महिने येत आहेत। परंतु 8वा हप्ता महिलांच्या खात्यावरती अद्याप आला नाही। 10 ते 12 जिल्ह्यामध्येच हा हप्ता आला आहे। मग इतरत्र महिलांना का आला नसेल? कारण की त्यांच्या कागदपत्राची पडताळणी चालू आहे। काही तांत्रिक बाबी आहेत, त्यांची कागदपत्र पडताळणी होत असताना त्यांच्यामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत। तर त्या त्रुटी आपल्या आढळू नये, त्या आपल्या त्रुटी त्या बंद व्हाव्यात किंवा आपली योजना कायमस्वरूपी चालू राहावी त्यासाठी तर हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तेव्हा लाडक्या बहिणींना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला काय समजेल की आपल्याकडे कोणती डॉक्युमेंट्स कागदपत्रे पाहिजे। तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आता राशन कार्ड या 3 विषयांचं महत्त्वाचं आहे। जर पिवळ्या रंगाचं राशन कार्ड असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारची कागदपत्राची गरज बसणार नाही। त्यानंतर पुढचं म्हणजे तुम्हाला पुढील 3,000 रुपयांचा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे कोणत्या प्रकारची 4 चाकी ट्रॅक्टरशिवाय वाहनं जेव्हा बालवाडी अंगणवाडी येत आहे तुमच्याकडे येते तेव्हा तुम्ही त्यांना सांगायचं की आमच्याकडे कोणत्या प्रकारचे गाड्या नाहीत। त्यानंतर 3 लाख रुपयांचा उत्पन्नाचा दाखला तुमच्यापर्यंत असायला हवा, त्याच्या खाली उत्पन्न असायला हवं 2 लाख 1 लाख 2.5 लाखापर्यंत। जर तुम्ही स्वतः जर हा उत्पन्नाचा दाखला 3 लाखाच्या वर दिला असेल तर मात्र तुम्ही तो बदलून घेऊन आता नवीन तयार करायचा आणि तो 2 लाखापर्यंत तो तयार करून तो सरकारला सबमिट करायचा आहे, जेणेकरून तुमचा हा पुढील हप्ता राहील। नंतर अन्यथा तुमच्या 70 ते 80 लाख महिलांच्या खात्याला बंद करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं। हा देखील तुम्ही महत्त्वाचा निर्णय बघायचा जेणेकरून तुमच्या हप्ते चालू राहतील। आता 8वा हप्ता आणि 9वा हप्ता या 2 हप्त्याच्याबद्दल सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे की आता 8वा हप्ता 1,500 रुपयाचा जरी आला तरी 9वा हप्ता मात्र बजेट होते। बजेट आल्यानंतर हा हप्ता वाढून जवळजवळ 21 रुपये करण्याचा मानस सरकारने रचला आणि पुढच्या मार्च महिन्यापासून हा 21 रुपयाचा हप्ता
महिलांच्या खात्यावर देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे। यासाठी जवळजवळ सरकारला 70,000 कोटी रुपयांचा खर्च येतोय। तो खर्च सरकार कुठून आणणार हा जरी माहीत पडला नसला तरीसुद्धा महिलांच्या खात्यावरती 21 रुपयांचा हप्ता पुढील महिन्यापासून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। परंतु यामध्ये बरेच महिलांची नावं बाद होतील हे देखील सांगितलं आहे। तेव्हा तुमच्याकडे आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमचं बँकेचं अकाउंट या 2 महत्त्वाच्या गोष्टी तसेच उत्पन्न दाखला या 4 गोष्टी तुमच्याकडे जवळ ठेवायच्या, जेणेकरून तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होणार नाही ही सरकार काळजी घेते। तेव्हा तुम्ही पुढील काही दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती 3,000 रुपये आले की 21 रुपये आले नक्की आम्हाला प्रतिक्रिया देऊन कमेंट देऊन सांगा। धन्यवाद।